प्रोटेस्ट बट काय माझा काय ॲटिट्यूड आहे त्याच्याबद्दल नाही. सो दिस इज अगेन एक्झाम्पल ऑफ एक्सटर्नल इन्फ्लुएन्स. ठीक आहे, एक्सटर्नल इन्फ्लुएन्समध्ये बऱ्याच वेळेला बिहेवियर असतात बट नॉट नेसेसरी की ते असं असतं. प्रोटेस्ट एक एक्झाम्पल घेऊन घ्या. सिमिलरली सपोज जर 19 वर्ल्ड वॉर टूच्या वेळेस जर विचारलं असतं कोणत्या जर्मनला की ज्यू आहे आणि घरामध्ये तुम्ही राहायला देणार तुम्ही से नो राईट. आता जशी कंडिशन आहे का नाही राईट. तेव्हा काय होतं की फक्त एक्सटर्नल इन्फ्लुएन्स की काय बाकीचे राहू देत नाहीत ना ज्यूला घरामध्ये मी पण राहू नाही देणार तसं आहे. इट इज लाईक एक्सटर्नल इन्फ्लुएन्स. त्याच्यानंतर 4th पॉईंट behavior specific attitude. 4th point मध्ये behavior specific attitude. Now what do you mean by behavior specific attitude? Okay, suppose बऱ्याच वेळेला attitude जे असतं तर ते थिंग म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टकडे असण्यापेक्षा त्या गोष्टीला अटॅच असणाऱ्या बिहेवियरवरून बऱ्याच वेळेला डिसाइड होतं. ओके, सपोज जर मार्कर राईट. सो या मार्कर बद्दल काय ॲटिट्यूड आहे असं मला जर विचारलं तर आय हॅव पॉझिटिव्ह और निगेटिव्ह ॲटिट्यूड. पण काय बऱ्याच वेळेला ऑब्जेक्ट बद्दल काय ॲटिट्यूड नसतो. म्हणजे स्विमिंग पूल बद्दल तुमचा काय ॲटिट्यूड आहे हा स्विमिंग पूल बद्दल कधी तुमचा ॲटिट्यूड नसतो. तुमचा ॲटिट्यूड कसा असतो की स्विमिंग ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटीला तुमचा ॲटिट्यूड असतो. जसं की स्विमिंग ॲक्टिव्हिटी स्विमिंग करताना पावसामध्ये थंडी वाजते किंवा सर्दी होते कानात पाणी जातं कान दुखतो नंतर ऑल दीज आर लाईक तुमचा ॲटिट्यूड डिटरमाइन करतो स्विमिंग ॲक्टिव्हिटीकडे. स्विमिंग पूलकडे जो असतो तो ॲटिट्यूड तसं तुमचा काय असेल मोर ऑलवेज काही त्याचा ॲटिट्यूड नसेल तुमचं राईट. पण व्हाईट शर्ट घालते आणि मार्कर मी शर्ट घालतो आणि माझा शर्ट काय झालं खराब झालं सो आय थिंक मार्कर्स जे आहेत सो कीपिंग पेन इन कीपिंग मार्कर इन पॉकेट इज अ रॉंग थिंग टू डू. म्हणजे तिथे काय निगेटिव्ह ॲटिट्यूड असं तयार होईल की मार्कर कधी पण हातातच करायचं ठीक आहे फक्त जवळ नाही ठेवायचं. दिस इज लाईक ॲटिट्यूड तसा फॉर्म झाला. सो दिस इज लाईक बिहेवियर स्पेसिफिक ॲटिट्यूड. म्हणजे मार्कर लिहिण्यासाठी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मार्कर खिशात ठेवण्यासाठी निगेटिव्ह ॲटिट्यूड. सिमिलर द केस विथ द स्विमिंग ॲक्टिव्हिटी. ओके, सो बऱ्याच वेळेला बिहेवियर स्पेसिफिक ॲटिट्यूड असतं. मुलींना खेळायला पाठवायला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, मुलींना शाळेत पाठवायला निगेटिव्ह ॲटिट्यूड, मुलींना बाहेर पाठवायला काय ॲटिट्यूड नसतं. पण मुली समजा बाहेर जाऊन मंदिराला जात असते मंदिर आणि शाळा एकाच बाजूला असतं. बऱ्याच वेळेला असं असतं की मंदिर तिथे शाळा तिथे म्हणजे काय म्हटलं की मॉलेस्टेशन ऑफ गर्ल एन रूट टू द स्कूल. सो मंदिराला पाठवायला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि शाळेला पाठवायला निगेटिव्ह ॲटिट्यूड. म्हणजे इथे काय झालं की बिहेवियर स्पेसिफिक ॲटिट्यूड झालं. मुलींना बाहेर पाठवायचं म्हटलं तर ती पण एक बिहेवियर झालं. पण तिथे काय असतो की बऱ्याच वेळेला पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही कॉम्पोनंट असतात. तसे पॉझिटिव्ह केव्हा होईल तर त्या मंदिराला जातात, निगेटिव्ह केव्हा होईल तेव्हा त्या शाळेला जातात राईट. सो दिस इज लाईक अ बिहेवियर स्पेसिफिक ॲटिट्यूड. बिहेवियर जसा असेल तसा तो ॲटिट्यूड चेंज. ठीक आहे, जसं म्हटलं की स्विमिंग पूल आवडत नाही का कारण कुणी काही कारण दिलेलं नाही. स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करणं आवडत नाही. सपोज स्विमिंग थंड पाणी असतं हे असतं मग सपोज स्विमिंगमध्ये जर त्यांना म्हटलं की गरम पाण्याची व्यवस्था ठीक आहे पूलमध्ये सो बिहेवियर त्यावेळी चेंज होतं. सो बिहेवियर अगेन बिहेवियर स्पेसिफिक ॲटिट्यूड. त्याच्यामध्ये यू कॅन राईट डाऊन रादर दॅन थिंग ऑर ऑब्जेक्ट rather than think or object specific rather than think or object specific many times attitude is behavior specific. Many times attitude is behavior specific. Okay, खाली एक्झाम्पल मध्ये घेऊन घ्या. स्विमिंग पूल डॅश ऑब्जेक्ट स्विमिंग पूल डॅश ऑब्जेक्ट आणि त्याच्या खाली घ्या स्विमिंग ॲक्टिव्हिटी मोर स्पेसिफिक ॲटिट्यूड.
सो यू कॅनॉट से ऑलवेज स्विमिंग पूल कडे त्याचा डिसफेवरेबल ॲटिट्यूड आहे, राईट. सो इथे काय होईल तुमचं बिहेवियर स्पेसिफिक स्विमिंग ॲक्टिव्हिटी जी असेल त्याच्यानंतर जर एखादा ॲथलेट असेल तर त्याला काय ऑलवेज स्विमिंग पूल पण चांगला वाटेल, स्विमिंग ॲक्टिव्हिटी त्यामुळे एव्हरीथिंग रिलेटेड टू स्विमिंग ते त्याला चांगलं वाटेल. स्विमिंग कॉस्ट्यूम चांगला वाटेल, स्विमिंग गॉगल चांगला वाटेल, स्विमिंग कॅप चांगला वाटेल, ऑल थिंग्स रिलेटेड टू स्विमिंग जे असेल त्याला चांगलं वाटून जाईल, राईट. सो स्विमिंग ॲक्टिव्हिटी मोर स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी. So this is like a four criteria which from which you can predict the behavior, right? So behavior specific attitude कोणता असेल तो, त्यानंतर एक्सटर्नल इन्फ्लुएन्स आहे का, ॲटिट्यूड ॲक्सेसिबिलिटी आहे का, आणि तुमच्या ॲटिट्यूडची स्ट्रेंथ कशी आहे. सो ऑल these factors will determine your behavior. Yes. तसं हे आउटपुट will depend on your activity. ये बिहेवियर जसं असेल त्याच्यानंतर आउटपुट. ओके. सो बिहेवियर मधून तुम्हाला जर चांगल्या गोष्टी भेटत असेल तर तुमचा फेवरेबल आहे. आउटपुट इज लाईक युअर मेजरिंग व्हॉट इज गेटिंग युअर फ्रॉम बिहेवियर. ओके. सो सपोज जर तुम्हाला म्हटलं की अभ्यास म्हणतो, सो अभ्यासाकडे तुमचा ॲटिट्यूड एक न्यूट्रल असू शकतो, राईट. युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स द स्टडी वुड बी न्यूट्रल. ओके. पण तुम्हाला जर म्हटलं की AC लायब्ररी आहे आणि त्याच्यामध्ये अभ्यास करायचा, सो इथे काय झालं युअर बिहेवियर इज क्वाईट चेंज. ठीक आहे. सो इथे स्टडी इन AC रूम त्याच्याकडे बघण्याचा ॲटिट्यूड काय असेल चांगला. ओके. आणि जर उन्हाळा चालू आहे, भर उन्हाळा चालू आहे आणि तुम्हाला सांगितलं की राजस्थानमध्ये वाळवंट टाकण्याचा अभ्यास आहे, सो तिथे तुमचा काय बिहेवियर चेंज आहे, राईट. सो युअर ॲटिट्यूड वुड बी डिफरंट. म्हणजे स्टडीकडे बघण्याचा जो ॲटिट्यूड आहे दॅट विल चेंज अकॉर्डिंग टू द युअर बिहेवियर म्हणजे सिच्युएशन. आउटपुट नंतर येईल त्याच्यानंतर. तर बिहेवियर म्हणजे तिथे काय तुम्हाला घाम येतो किंवा जे काय हिट स्ट्रोक होईल काय होईल, सो दॅट इज लाईक आउटपुट जे काय, बट युअर ॲटिट्यूड विल चेंज. पण बिहेवियर स्पेसिफिक ॲटिट्यूड असतो बऱ्याच वेळेला. जसं सांगितलं की ज्युएनएल रिफॉर्म सांगितलं, सो सपोज जर त्याला जर पहिले वेळेस चांगलं वाटलं असेल ओल्ड एज होममध्ये त्याला जर पाठवलं त्याला काम करायला लावलं तर त्याला चांगलं वाटलं असेल. सो हिज ॲटिट्यूड वुड बी बिहेवियर स्पेसिफिक. ठीक आहे. बिहेवियर केल्यामुळं त्याचा असा स्पेसिफिक ॲटिट्यूड कसा एम्पथीचा डेव्हलपमेंट झाला. नेक्स्ट नाव दोन टर्मिनॉलॉजी त्याच्याकडे बघूया, प्रिज्युडिस आणि डिस्क्रिमिनेशन. व्हॉट डू यू मीन बाय प्रिज्युडिस आणि डिस्क्रिमिनेशन? Pride and Prejudice might have not movie about. So prejudice जो है, it is basically negative stereotyping हे म्हणतो. तर त्या पद्धतीने बघतो आपण prejudice are you prejudiced असं एखाद्या समजा की एखाद्या व्यक्ती काय prejudice असतो एखाद्या गोष्टीबद्दल एखाद्या ह्याच्याकडे बघण्यासाठी. ठीक आहे. सो सपोज की एखादा जर बिझनेस एखादा जर तुमचा मित्र असेल अँड सपोज की इन अ फिल्म इंडस्ट्री, राईट. तर मला पण कॉन्टॅक्ट नंबर आहे. सो फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर असेल तुमचा कुणी मित्र असेल मैत्रीण, सो वॉट ही विल से काय UPSC काय एवढं स्टडी करता, यू होल जी जवानी असते ती सगळी तुम्ही म्हणतात ना डॉक्टर असेल किंवा हे असेल. सो दिस इज लाईक अ प्रिज्युडिस. म्हणजे सगळे डॉक्टर्स त्यांचा यूज हे अभ्यासामध्ये टाकून देतात, चुकून देतात. म्हणजे ते सॅक्रिफाईस देअर यूज फॉर देअर स्टडी. हा काय झाला युअर प्रिज्युडिस अबाउट द डॉक्टर्स. ठीक आहे. सिमिलर आता सपोज उडता पंजाब आहे. ठीक आहे. उडता पंजाब बघितला, मूवी पाहिला, ज्यांनी पाहिला नाही त्यांनी पण काय त्यांना कळलं की तो ड्रग्स रिलेटेड आहे, पंजाबमध्ये जास्ती ड्रग यूज होतो. सो व्हॉट दे विल से की पंजाबमधला यूज जो आहे सो तो काय आहे की ड्रग ॲडिक्ट आहे. मग सपोज जर कोणी पंजाबी मित्र मैत्रिणीचं भेटला आपल्याला पुढे तुम्ही जेव्हा तपासणार होता, ठीक आहे, तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला भेटला तर तुम्ही विचार करता पहिले की अरे हा ड्रग ॲडिक्ट असेल का, राईट. सो दिस इज लाईक अ प्रिज्युडिस स्टेरिओटाइप. सो हा आहे की प्रिज्युडिस. आणि त्याच्यानंतरची जी तुमची ॲक्टिव्हिटी असेल दॅट वुड बी डिस्क्रिमिनेशन. म्हणून प्रिज्युडिस आणि डिस्क्रिमिनेशन. सो डिस्क्रिमिनेशन केव्हा येतं तेव्हा डिस्क्रिमिनेशन ॲक्टिव्हिटीमध्ये येते. ठीक आहे. तुम्हाला पहिले वाटतं की तो ड्रग ॲडिक्ट असू शकतो का, आणि इफ यू थिंक देयर इज अ पॉसिबिलिटी तो पंजाबमधून आहे, ठीक आहे,
आणि तो कोणासारखा दिसतोय, शाहिद कपूरसारखा दिसतोय. पंजाबी त्या पिक्चरमध्ये जसं मी पाहिलं होतं केस थोडे लांब आहेत. सो आय थिंक इट वुड बी अ ड्रग ॲडिक्ट असं जर काही वाटलं तुम्हाला. सो यू विल लिव्ह इट. सपोज तुम्हाला जायचं असेल कुठे ट्रेकवरती चालला आणि तुम्ही विचार केला की याला कुठे घेऊन जाऊ शकतो, सोबत चालत असतो, ड्रग घेतला असेल मला घेऊन खाली पडेल, ठीक आहे. सो कशाला घेऊन जाऊया सोबत. दिस इज लाईक ए डिस्क्रिमिनेशन. तर तुम्ही काय करणार त्याला, हां मी सकाळी जाणार होतो, किती वाजता जाणार होतो, 7 वाजता, आणि काय करतो तुम्ही 6 वाजता गुपचूप निघून जातो, राईट. सो दिस इज लाईक ए डिस्क्रिमिनेशन. तुमच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ते दिसायला चालू. सिमिलर इज द केस विथ अवर सोशल प्रॉब्लेम्स, राईट. इफ वी आर प्रिजुडिस्ड अबाउट समथिंग, गर्ल एज्युकेशन असेल अनटचॅबिलिटी असेल, राईट. त्याच्यानंतर चाइल्ड लेबर असेल, त्याच्याबद्दल जर आपलं काही प्रिजुडिस असेल की अगोदरच ओपिनियन लाईक बिहार असेल, सो आपल्या इकडे काय म्हणतो बीडमधून तुम्ही असेल, सो आपल्याकडे म्हणतात की बिहार इज लाईक बीड इज लाईक अ मिनी बिहार. सो दिस इज लाईक फर्स्ट प्रिजुडिस किंवा प्रिजुडिस अबाउट बिहार. बिहारमध्ये असं आहे की जे काय असेल जनरल राज आणि बाकी काहीतरी तिथे वडील होतात. सो दिस इज लाईक लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम होते, सर्टिस वर्ड होतात. सो ते जे आहे किंवा प्रिजुडिस बिहारमध्ये असेल, राईट. निगेटिव्ह लाईक निगेटिव्ह स्पिरिट आहे. मग जर कोणी बिहारी मित्र मैत्रीण असेल, सो आपण त्याला कशा पद्धतीने बघतो की ओके हा बिहार. सिमिलर बीडकडे बघायचं, बीडला म्हणतात की मिनी बिहार आपल्याकडे. सो बीडचं जर कोणी असेल तुम्ही त्या पद्धतीने त्याच्याकडे हे करायला बघतो. सो यू दिस इज लाईक इफ यू आर प्रिजुडिस्ड अबाउट समथिंग अँड इट विल बी रिफ्लेक्टेड इन युअर बिहेवियर अँड डिस्क्रिमिनेशन त्याच्यामधून अरायझिंग, राईट. सो प्रिजुडिस इज लाईक एन ॲटिट्यूड. ओके. सो प्रिजुडिस is something like an attitude. And behavior मध्ये तुमचं डिस्क्रिमिनेशन दाखवलं. ओके. So there is the case study. ठीक आहे. तर आता why people will think की जर बुक असली तर ते विल बी अनहायजेनिक असं त्यांचं प्रिजुडिस असते. सो त्याच्यावरून त्यांचं काय बिहेवियर आपण बघतो की त्यांनी काय केलं, मुलांना शाळेमध्ये पाठवणं बंद केलं. सो दॅट इज लाईक यू टू अटॅक ऑन देअर ॲटिट्यूड. म्हणजे इथे काही प्रिजुडिस आहे म्हणून नाही, म्हणजे तुम्हाला दाखवून द्यावं लागेल की तुमचा जो प्रिजुडिसचा जो कॉम्पोनंट आहे दॅट इज रॉंग. ठीक आहे. the conception that you are building on yourself, that is wrong. ठीक आहे. तो समाजाचं चुकीचं आहे. that is the thing about prejudice आणि discrimination. फक्त याच्यामध्ये एवढंच होतं की तुमचा केस स्टडी किंवा मला जर इथच्या क्वेश्चनमध्ये विचारलं की सपोज डिस्क्रिमिनेशन किंवा असं जर असेल की तुम्हाला एक सेक्शन मार्जिनलाइज करतात किंवा असं क्वेश्चन असेल, सो यू कॅन से की इथे दिस इज बिकॉज ऑफ देअर फॅक्टर्स याला वेगळे करायचे आहेत, जसे की चाइल्ड डेव्हलपमेंट असेल, सोशल इन्फ्लुएन्स असेल, राईट. ऑल ज्यूइश आर अँटी नॅशनल असे जर्मन म्हणायचे तेव्हा, राईट. ज्यूइश आहे ते ॲक्ट अगेन्स्ट नेशन्स इंटरेस्ट असा कुणी प्रोपोगंडा केला, नाही केला किंवा जे काय. सो त्याच्यामुळे काय झालं की ती ॲक्टिव्हिटी डिस्क्रिमिनेशन तुम्हाला बघायला मिळालं. दॅट्स वाय हॉलोकॉस्ट तो त्याच्यानंतर फॉलो झाला. ओके. सो त्याच्यासमोर प्रिजुडिस आणि डिस्क्रिमिनेशन वर्ड दिलं असते. सो राईट बिफोर प्रिजुडिस ॲटिट्यूड आणि डिस्क्रिमिनेशनच्या समोर बिहेवियर, हे दोन वर्ड पहिले लिहून टाका. आता प्रिजुडिस जे असतं तर मेन मोस्टली ते निगेटिव्ह स्टिरियोटाइप म्हणतात. स्टिरियोटाइप्स असते की बऱ्याच वेळेला ते चांगले पण स्टिरियोटाइप असतात. म्हणजे स्टिरियोटाइप इज लाईक यू आर पुटिंग वन कॅटेगरी इंटू पर्टिक्युलर फ्रेमवर्क. हे असं आहे, हा ग्रुप आहे तो असा आहे. ठीक आहे. सगळे डॉक्टर्स जे असतात त्यांची हँडरायटिंग काय असते, बॅड असते. सो दिस इज लाईक अ स्टिरियोटाइप. हा झाला निगेटिव्ह स्टिरियोटाइप. ओके. सगळे काश्मीरी जे असतात ते सगळे सुंदर असतात. दिस इज लाईक अ पॉझिटिव्ह स्टिरियोटाइप. ओके. तर ते हा तुमचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, गुड किंवा बॅड स्टिरियोटाइप्समध्ये त्याला म्हणू शकतो. सो फर्स्ट थिंग आहे की प्रिजुडिस is based
is based mainly on negative stereotypes. Okay, मग त्याच्या खाली एक्झाम्पल पुढचा पण जाऊ. सेकंड कोणता सांगितलं होतं एक्झाम्पल? हां आणखी कोणता एक्झाम्पल सांगितलं होतं? हां तेच ना बिहार आणखी कोणतं सांगितलं होतं? हां नाही. So Jews okay, Jews आणि हिटलरचं जे होतं, this is like a negative थोडक्यात prejudice like you are always looking at the things partially. तुम्ही partial consideration करतो की त्याला तुम्ही ऑब्जेक्टिव्हली बाकी what is the actual thing, त्याच्यामागे actual काय आहे, you just look partially at that particular reason. Then next point, stereotypes can be good or bad. Stereotypes can be good or bad. Stereotypes can be good or bad. Okay. For example, जर घ्यायचं असेल की all Jains are traders, right? This is like a stereotype. Jain community आहे ती सगळे ट्रेडर आहेत. This is like a stereotype. Even if there is a bureaucrat, मला वाटतं की आहे exception. So this is like a stereotype. All doctors have a bad handwriting. Again, this is a stereotype. All Maharashtrian are regionalistic. ठीक आहे की बिहारमधला कोणी काय विचारतं, महाराष्ट्रामध्ये सगळेच काय रिजनलिस्टिक. ठीक आहे, म्हणजे रिजनला जास्त इम्पॉर्टन्स देतात की आपण भूमिपुत्र वगैरे कॉन्सेप्ट यूज करतो. राईट, भूमिपुत्र वगैरे म्हणजे काय आहे की रादर दॅन बिंग फुल पॅन एंडेमिक वगैरे याच्या महाराष्ट्रीयनला जास्त फोकस करतो की महाराष्ट्र माझा, मी महाराष्ट्र, ठीक आहे. सो दिस इज लाईक अ स्टेरियोटाइप. काय आहे बिहारी जसं हवं ठीक आहे आपल्याकडे, बट दॅट इज वेदर इट इज अ रियालिटी. आपल्यामध्ये पण मिक्स जे असतं की ऑल जे काय बिहारीला मिळेल त्या टाईपमध्ये. सो इट विल बी अगेन स्टेरियोटाइप. नाव इथे असते की प्रिज्युडिस म्हटलं की इट इज लाईक अन ॲटिट्यूड. सो मेनी टाइम्स इट हॅपन्स सो की आपल्याला कळत नाही की आपण व्हॉट वी आर प्रिज्युडिस्ड अबाउट. असं नाही की आय आस्क यू पर्टिक्युलरली की हाऊ आर यू पॅट्रियार्कल ऑर नॉट, राईट, तर नाही म्हणतो लाईक दिस. सो बट ही इज सेइंग दॅट ही इज नॉट अ पॅट्रियार्कल, बट काय होतं की आपल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये बऱ्याच वेळेला रिफ्लेक्ट. ओके, बिकॉज इट इज नॉट नेसेसरी की आपण जे विचार करतो तसंच आपण टोटली असतो. राईट, इट इज लाईक टू बिहेव अँड यू डोंट थिंक ऑल्सो. मेनी टाइम्स असं होतं की आपण फक्त बिहेव करतो आणि तसं विचार करत नाही आपण. राईट, अगोदर विचारलं की आर यू अ रेसिस्ट, आर यू अ रेसिस्ट, नो नाही म्हणतो बरोबर. आर यू अ कास्टिस्ट, सगळे नाही म्हणतो. गुड. सो सगळे जण एक म्हणतो की आर यू अ रेसिस्ट, आर यू अ कास्टिस्ट, आर यू अ पॅट्रियार्कल, बिकॉज काही की आपण एक्सटर्नल इन्फ्लुएन्स मागे बघितलं येईल. सो दिस इज लाईक अ इम्प्लिसिट आहे. ठीक आहे, इम्प्लिसिट काय त्याला निगेटिव्ह दिसतं ना, नो नो निगेटिव्ह आहे नो. पॅट्रियार्कलला एक्सटर्नल इन्फ्लुएन्स आपण कसं बघतो, असं कोणी म्हणतो की मी पॅट्रियार्कल, कोणी म्हणतो म्हणत नाही पण ते पॅट्रियार्कल किंवा हा काय रेसिस्ट आहे. आपल्याकडे तरी रेसिस्ट कमी होते, पण युएसएमध्ये कोणाला विचारलं की आर यू रेसिस्ट, तो विचार पण नाही करत नो आय एम नॉट रेसिस्ट, आय एम नॉट अ रेसिस्ट पर्सन. लाईक दिस इज लाईक जरी तुम्ही डोनाल्ड ट्रम्पला जरी विचारलं
ही इज रनिंग फॉर द प्रेसिडेंशियल इलेक्शन, ही इज सेइंग की इमिग्रेशन बंद करायला पाहिजे, इंडियन्स बाकीचे जास्त त्यांना एंट्री कमी करायला पाहिजे. इवन इफ यू आस्क हिम पर्सनली, कधी भेटलं तर विचार आर यू रेसिस्ट, ही विल इम्प्लिसिटली से नो. दॅट इज लाईक हे म्हटलं होतं माझं. सो इथे काय रिलेशनशिप आहे की डू यू थिंक ही इज रेसिस्ट फॉर नॉट टू सर्टन एक्सटेंट? येस, ही इज आहे, पॉसिबिलिटी आहे, पण त्याला वाटते का नाही. सो नॉट बट अगेन की पॅट्रियार्कल जर विचार होतं ते काय तर एव्हरीबडी विल से नो, बरोबर. पण सपोज तुमचा जर कोणी मित्र माहिती ना आणि इफ शी नोज यू केअरफुली आणि तिला जर विचारलं, त्याला जर विचारलं की हा पॅट्रियार्कल आहे, तर पॉसिबिलिटी आहे तो म्हणू शकतो कधी आहे थोडा, राईट. ओके, सपोज जर मी म्हटलं की इथे जर सपोज एवढे लिहिलं आणि ज्याला डावरी तो पॅट्रियार्कल आहे, ठीक आहे. आता इवन यू नो एव्हरीबडी की इथे मॅक्सिमम ॲटलिस्ट 50-60% क्राऊड आहे, तो काय करेल डावरी घेईल तिथे जो किती नाही म्हटलं तरी एवढी इस्टॅब्लिश स्ट्रॉंग रूट्स आहेत तरी पण तो घेईल. आणि मी जर म्हटलं की टेकिंग डावरी इज इक्वल टू पॅट्रियार्कल, ठीक आहे, तर तुम्ही काय म्हणणार की डावरी घेतली तरी पण मी पॅट्रियार्कल नाही, राईट. बट डावरी इज अ पॅट्रियार्कल मॅन, ठीक आहे. म्हणजे पॅट्रियार्कल सोसायटी म्हणतो आपण, तर त्याचा एक डावरी पार्ट आहे जर म्हटलं आणि डावरी जो घेतो तो पॅट्रियार्कल आहे, तर त्यावेळेस बरेच जण काय होते तिथं पॅट्रियार्कल दिसेल, राईट. सो इथे काय की इम्प्लिसिट ॲटिट्यूड म्हणून बऱ्याच वेळेला आपलं बिहेवियर किंवा ॲटिट्यूड रिफ्लेक्ट होतं, राईट. म्हणजे जर बरेच जण आता ऑफिसर्स असतील त्यांना विचारलं की आधी पॅट्रियार्कल, प्रत्येक जण नाही म्हणत, राईट. कारण एवढे इम्प्लिसिट अभ्यास केला असतो तिथं प्रत्येक वेळेला आपण वुमनचा एक कलर तर सेन्सिटिव्हिटी दिली, राईट. So everybody will say that I am not a patriarchal. कोणतेही ऑफिसर आहे. बट अगेन त्यांना डावरी घेतली तरी पण तो काय म्हणतो पॅट्रियार्कल नाही. बट अगेन डावरी इज द सिम्बॉल ऑफ पॅट्रियार्कल सोसायटी, राईट. पॅट्रियार्कल माइंडसेटचा डावरी सिम्बॉल आहे. दॅट मीन्स ही इज अ पॅट्रियार्कल. देयर इज नो डाऊट. एक क्षणभर किंवा याच्यामध्ये 0.1% पण डाऊट नाही आहे. इफ समवन इज टेकिंग डावरी किंवा म्हणत असेल की माझ्या वडिलांनी घेतली, माझ्या फॅमिलीने घेतली, आय एम नॉट पार्ट ऑफ इट, वॉट एव्हर काय जे वॉट एव्हर, पण जो एक्सेप्ट करतो त्याच्यामध्ये 0.1% पण डाऊट नाही आहे दॅट ही इज अ पॅट्रियार्कल मॅन. आलं नाव. अगेन पॅट्रियार्की ही आहे की मेलला लिमिटेड आहे, इट इज ऑल्सो फॉर द फिमेल्स, राईट. की घरामध्ये सपोज जर दोघं जॉब करत असेल, हजबंड आणि वाईफ, सो सासू सुनेकडून एक्सपेक्ट करणार की हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, वॉट एव्हर. तर दिस इज ऑल्सो पॅट्रियार्कल माइंडसेट ऑफ फिमेल, ठीक आहे. म्हणजे असं नाही की फक्त मेल आर रिस्पॉन्सिबल किंवा मेल असतं ते पॅट्रियार्कल माइंडसेट. इट इज ऑल्सो मदर इन लॉ, ठीक आहे.